गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल वस्त्यामध्ये पुराचे पाणी साचल्याने शहरातील सुमारे 60 ते 70 कुटुंबांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे। अचानक आलेल्या पुरामुळे पूरग्रस्तांच्या घरात ठेवलेल्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे। त्यामुळे याच तहसील आणि नगर प्रशासनाने पूरग्रस्तांच्या राहण्याची व्यवस्था शाळेत करून पूर परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे। पेहलेपार, अभ्यंकर शाळा, सुभाष प्राथमिक शाळा अशा परिस्थितीत येथे राहणाऱ्या सुमारे 100 पूरग्रस्तांच्या पाणी आणि भोजनासाठी बाबासाहेब स्पोर्ट अँड एज्युकेशन सामाजिक संस्था, इंटरनॅशनल लायन्स क्लब सावनेर, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक निलेश पाटे इत्यादींनी या सर्व आश्रितांच्या अल्पोपहार आणि भोजन व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे आणि त्यांना चहा नाश्ता तसेच 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करून आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे। सावनेर तहसीलचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या निवेदनावरून तहसील प्रताप वाघमारे, अधिकारी राजेश वाखारे आदींसह शहरातील धान्य विक्रेत्यांनी पूरग्रस्त कुटुंबाला 10 किलो तांदूळ वाटप केले। या उपक्रमात समाजसेवक आणि बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट अँड एज्युकेशनचे विनोद बागडे आणि इंटरनॅशनल लायन्स क्लबचे वत्सल बागरे, डॉक्टर शिवम पुण्यानी, विलास डोईफोडे, डॉक्टर प्रवीण चौहान, किशोर सावल, पियुष झिंजुवाडिया, प्रवीण सावल, प्रवीण डोनपे, हितेश पटेल, माजी नगरसेवक निलेश पाटे आदी पुढे काम करत आहे। तेच पटवारी गणेश मोरे पूरग्रस्तांची व्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करत आहेत। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।